अंबरनाथ पोलिसांनी अंमली पदार्थ विरोधात मोठी कारवाई करत तब्बल 8 लाख रुपयांहून अधिक किमतीचे हेरॉईन जप्त केले आहे। या प्रकरणी अनेक गुन्ह्यांची नोंद असलेल्या एका सराईत आरोपीला अटक करण्यात आली असून त्याच्या विरोधात मोक्का अंतर्गत कारवाई करण्याची तयारी पोलिसांकडून सुरू आहे। अंबरनाथ पश्चिमेतील भगतसिंग नगर परिसरात अंबरनाथ पोलिसांच्या अंमली पदार्थ विरोधी पथकाने धडक कारवाई करत मोठ्या प्रमाणात अंमली पदार्थ जप्त केले आहेत। या कारवाईत शरीफ शेख या आरोपीला अटक करण्यात आली असून त्याच्यावर यापूर्वी 17 गुन्ह्यांची नोंद असल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे। पोलिसांना शुक्रवारी सायंकाळी भगतसिंग नगर परिसरात अंमली पदार्थांची विक्री सुरू असल्याची गुप्त माहिती मिळाली होती। त्यानुसार अंमली पदार्थ विरोधी पथकाने तातडीने छापा टाकत आरोपीला ताब्यात घेतले। या कारवाई दरम्यान आरोपीकडून सुमारे 8,54,000 रुपयांचे हेरॉईन, 150 सोल्युशन बॉटल्स आणि इतर साहित्य जप्त करण्यात आले। या कारवाईमुळे परिसरात अवैध अंमली पदार्थांच्या व्यवसायात गुंतलेल्या घटकांमध्ये खळबळ उडाली आहे। दरम्यान या प्रकरणातील आरोपी आणि त्याच्या नेटवर्क विरोधात महाराष्ट्र संघटित गुन्हेगारी नियंत्रण कायदा अर्थात मोक्का अंतर्गत कारवाई करण्याच्या दृष्टीने पोलिसांकडून हालचाली सुरू आहेत। ही कारवाई झाल्यास अंबरनाथमधील अंमली पदार्थ रॅकेट विरोधातील महत्त्वाची कारवाई ठरणार आहे। या कारवाईनंतर परिसरातील नागरिकांनी समाधान व्यक्त करत तरुण पिढीला अंमली पदार्थांच्या विळख्यातून वाचवण्यासाठी अशा मोहिमा अधिक प्रभावीपणे राबवण्याची मागणी केली आहे। सर, आपल्या हद्दीत अंमली पदार्थांची एक मोठी कारवाई झाली आहे। काय नक्की याच्यामध्ये अटक केलेला आहे आरोपी आणि त्यांनी पदार्थ कुठले होते? अंबरनाथ पोलीस स्टेशन अंतर्गत भगतसिंग नगर या ठिकाणी शरीफ सलीम शेख याच्या घराजवळ आपल्याला अंमली पदार्थाची विक्री होत असल्याची गोपनीय माहिती मिळाली होती। त्या अनुषंगाने आपण अंबरनाथ विभागांतर्गत जे API पानसरे आणि प्रत्येक पोलीस स्टेशनचे पोलीस अंमलदार यांचं एक अंमली पदार्थ विरोधी पथक तयार केलेलं आहे। त्या पथकाला तात्काळ रवाना केलं आणि त्यांच्याकडनं सदर ठिकाणी छापा कारवाई केलेली आहे। याच्यामध्ये आपल्याला जवळजवळ 8,72,000चा मुद्देमाल आपल्याला प्राप्त झालेला आहे। त्याच्यामध्ये हिरोईन जो गर्दा म्हणून हे केला जातो असे एक पावडर आपल्याला 24 ग्रॅम 420 एवढा आपला मुद्देमाल मिळालेला आहे। त्याचबरोबर 155 ज्या नशा करण्यासाठी सोल्युशनच्या बॉटल्स वापरल्या जातात त्या 155 बॉटल्स मिळालेल्या आहेत। त्याचबरोबर नेट्राझोम नावाच्या ज्या गोळ्या नशेसाठी वापरल्या जातात त्या जवळजवळ 500 गोळ्या आपल्याला त्या छापा कारवाईमध्ये मिळालेल्या आहेत। यामध्ये जो शरीफ सलीम शेख आहे या व्यक्तीवर याच्यापूर्वी 17 गुन्हे दाखल आहेत आणि त्याच्यावर प्रिव्हेंट ॲक्शन्स पण केलेली आहे। परंतु जेव्हा जेलमधून सुटतो त्यानंतर हे पुन्हा अजून या अवैध धंद्यामध्ये सहभागी होत असल्याचे आमच्या तपासात निष्पन्न होत असल्याने याच्यासमोर आम्ही त्यांच्यावर कठोरात कठोर प्रतिबंधक कारवाई करण्याची आमची तयारी आहे।